शिरोली गावामध्ये ज्या जिहादी शाहिद सनदे आणि त्यानंतर त्याचा साथीदार शाहरुख देसाई या दोघांनी हा कांड केलेला आहे आणि लव जिहादची प्रकरण भरपूर शिरोलीमध्ये आता समोर येतच आहेत. त्यानंतर आता अशी कंडिशन आहे की शाहरुख देसाई हा फरार होता. आताच आम्ही एसपी ऑफिसला साहेबांच्या निलूत्पत बसू साहेबांच्या आम्ही तोंडानं आता ऐकलं की हा शाहरुख देसाईला अटक केलेली आहे म्हणून कराडवरून. आणि त्यानंतर त्याच्याकडे काही ठराविक पुरावे आणि त्याच्याकडे व्हिडिओ एकमेकाला शेअर त्यांनी केलेले आहेत. तर ह्या व्हिडिओ जर शाहरुखच्या मोबाईलवरून गेले तर पीडितांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो किंवा त्या काही गोष्टी पुढे आल्या तर आत्महत्या होऊ शकतात. त्याच्यामुळं मुळात पहिले शाहरुखचे मोबाईल काढून घेऊन त्याचे व्हिडिओ पहिला पोलीस डिपार्टमेंटला देऊन त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई व्हायला पाहिजे. शाहिद संधे हा स्नेक बाईट घेतोय, हा गांजा ओढतोय, पूर्ण नशाडी आहे. गावामध्ये आणखीन सगळ्यात महत्वाची गोष्ट, गावामध्ये एक टीम तयार झाली त्याच्या पाठीमागं, या जिहाद्याच्या पाठीमागं त्याला सोडवण्यासाठी एक टीम तयार झाल्या. आम्ही याला 15 दिवसात सोडवून आणतो. ही कुठली मगरुरीची भाषा आहे, नेमकं काय चाललंय? खरात सारख्या प्रकरणामध्ये इतक्या महिलांच्यावर अत्याचार झाले, कारण हिंदू समाज कधी त्या खराच्या पाठीमागे उभारला नाही ना उभारणारी नाही. मग ह्या जिहाद्याच्या पाठीमागं जर कोण का कशासाठी उभा राहते? रॅकेट हात चालवतोय का जो उभारतोय त्याच्या मागं? याची सखोल चौकशी व्हावी यासाठी आम्ही निवेदन दिले, हातकणंगलेला दिले. आणि त्यानंतर संजय घोडावत कॉलेजवरनं ही प्रत आहे त्याची की त्याला कॉलेजवरनं बडतर्फ करण्यात आलेला आहे. बडतर्फ त्याला कॉलेजवरनं करण्यात आलं आहे, ही त्याची प्रत आहे. त्यानंतर आता बसू साहेबांनी पण आम्हाला सांगितले की मी पहिल्यांदा आजच चार्ज घेतलाय, त्यानंतर आम्ही मोठ्या प्रमाणात त्याच्यावर कारवाई करू. आम्हाला पोलीस प्रशासनावर भरोसा आहे की मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून या कारवाईला मोठ्या प्रमाणात ते करतीलच. आणि सकल हिंदू समाजातर्फे जर या प्रकरणात आणखीन काही पुरावे असतील तर आम्ही पोलीस स्टेशनला सादर करू.